सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला बंडखोरीचा मोठा फटका बसल्याचे स्पष्ट चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी उघडकीस आली आहे. खासदार नारायण राणे यांनी महायुतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर भाजपच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे पक्षात बंडखोरी होणार हे आधीपासूनच स्पष्ट झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कुडाळ तालुक्यातील नेरूर, पावशी आणि माणगाव, वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, कणकवली तालुक्यातील हरकुळ तसेच सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. यासोबतच कुडाळमधील पिंगुळी मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या 3 उमेदवारांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला मोठा दणका बसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. स्थानिकांना डावलून कुठेतरी आयात उमेदवार दिला गेलाय. तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगता? आज मी इथे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे. सर्व जिल्हा स्तरातून तालुका स्तरातून मला या बाबतीत फोन आले. म्हणजे एक मतदारसंघ असा आहे जिथे 14 लोक इच्छुक होते. त्या 14 उमेदवारापैकी एक तरी स्थानिक उमेदवार त्याला जर तिकीट दिलं असतं तर मी नक्की माघार घेतली असती. परंतु 14तल्या एकालाही न देता बाहेरचा उमेदवार लादून सर्व तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघावर अन्याय केलेला आहे. त्या अन्यायाचं प्रतीक म्हणून आम्ही इथे अपक्ष फॉर्म भरलेले आहेत. माझ्याबरोबर आणखी सुद्धा लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. परंतु सर्वांनी निषेध म्हणून हा फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा निषेध मतदारसंघात नक्की लोक आपल्या मतदानाच्या रूपात दाखवून देतील याची मला खात्री आहे. तुमच्याकडे राणे समर्थक म्हणून पाहिलं जातं, तुमची तशी ओळख आहे. आज तुमचं तिकीट डावलल्यानंतर अशा पद्धतीची चर्चा होते, त्याबद्दल 29 वर्ष राणे साहेबांबरोबर मी काम करतोय. मी त्यांच्याही कानावर घालून आलेलो होतो मला उमेदवारी द्या म्हणून, मी तळवडे मतदारसंघात इच्छुक आहे म्हणून. परंतु पक्षाने विचार केला नाही. त्यांच्या काही अडचणी असतील, पक्षाच्या काही अडचणी असतील, त्यांनी त्याचा विचार केला. मी माझा विचार करतो. आता वय वर्ष 52 आहे माझं आणि ह्याच्या पलीकडे मी पुढे जाऊन राजकारण किती दिवस करणार. त्यामुळे लढून मरावं या उद्देशाने ही निवडणूक मी लढवतोय. वरिष्ठांकडून समजूत काढली किंवा काही दबाव तंत्र वापरलं गेलं, माघार घेणार नाही. आता माघार नाही. आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. एकदा ठरलंय ते ठरलंय. भले यातून पराभवाला सामोरं जावं लागलं तरी त्याची चिंता नाही. आता निश्चित ही उमेदवारी कायम राहील.